नमस्कार. मी तुम्हाला ऐकवत आहे भगवद्गीता. भगवद्गीतेतील अध्याय 2 सांख्ययोग. श्लोक क्रमांक 17. अविनाशी तू तद्विद्धि येन सर्वमिदं ततं. विनाशम व्ययस्यास्य न कंचित कर्तुमर्हति. अर्थ, जे संपूर्ण शरीराला व्यापून आहे ते अविनाशी आहे असे तू जाण. त्या अविनाशी आत्म्याचा कोणीही नाश करू शकत नाही. तात्पर्य: या श्लोकामध्ये संपूर्ण शरीर व्यापणाऱ्या जीवात्म्याच्या स्वरूपाचे विश्लेषण करण्यात आले आहे. संपूर्ण शरीरात चैतन्य पसरलेले आहे हे कोणीही जाणू शकतो. शरीराला अंश किंवा पूर्ण रूपामध्ये होणाऱ्या सुखदुःखाची जाणीव प्रत्येकालाच असते. हा चैतन्याचा प्रभाव प्रत्येकाच्या स्वतःच्या शरीरापुरताच मर्यादित असतो. एका शरीराच्या सुखदुःखाची जाणीव दुसऱ्या शरीराला होत नाही. म्हणून प्रत्येक शरीर हे एका व्यक्तिगत जीवाचे आच्छादन असते आणि जीवात्म्याच्या शरीरातील उपस्थितीचे लक्षण हे व्यक्तिगत चेतनेद्वारे कळून येते. या जीवाचे परिणाम केसांच्या अग्रभागाच्या एका दशसहस्र अंशा इतके आहे असे सांगण्यात येते. याची पुष्टी श्वेताश्वेतरोपनिषदात करण्यात आली आहे. बालाग्र शतभाग्यस्य शतधा कल्पितस्य च भागो जीवः स विज्ञेय स चानन्यात्य कल्पते. केसाच्या अग्रभागाचे 100 भागांमध्ये विभाजन केले आणि अशा प्रत्येक भागाचे पुन्हा 100 भाग केले तर असा प्रत्येक भाग हा जीवाच्या आकाराचे परिणाम होईल. याच प्रकारचे प्रतिपादन पुढील श्लोकातही आढळते. केशाग्र शतभागस्य शतांशः सादृशात्मक जीवः सूक्ष्मस्वरूपेयं सांख्यातीतो हि चित्कणः. आध्यात्मिक चित्कण संख्यातील आहे. आध्यात्मिक चित्कण संख्यातीत आहे आणि त्याचे परिणाम आकार केसांच्या अग्रभागाच्या 1 दशसहस्रा इतके आहे. म्हणून व्यक्तिगत आत्मरूपी चित्कण हा भौतिक अणुपेक्षा सूक्ष्म आहे आणि असे असंख्य चित्कण आहेत. हे अतिसूक्ष्म आध्यात्मिक स्फुल्लिंग म्हणजे भौतिक शरीराचे आधारभूत तत्व आहे आणि एखाद्या औषधातील कार्यकारी तत्वाचा प्रभाव पूर्ण शरीरभर पसरतो. त्याचप्रमाणे या आध्यात्मिक स्फुल्लिंगाचा प्रभाव संपूर्ण शरीरभर पसरतो. जीवात्म्याचा हा ओघ संपूर्ण शरीरभर चेतनारूपाने अनुभवास येतो आणि हा अनुभव म्हणजे जीवात्म्याचे अस्तित्वाचे प्रमाण आहे. चेतनविरहित भौतिक शरीर म्हणजे मृत शरीर आहे हे कोणताही सामान्य व्यक्ती समजू शकते आणि कोणत्याही भौतिक प्रक्रियेद्वारे या चेतनेचे शरीरामध्ये पुनरुत्थान करता येत नाही. म्हणून चेतना ही कोणत्याही भौतिक गोष्टीच्या संमिश्रणामुळे नसून आत्म्यामुळे असते. मुंडकोपनिषदामध्ये आण्विक जीवात्म्याच्या परिणामासंबंधी अधिक विश्लेषण करण्यात आले आहे. एषानुरात्मा चेतसा वेदितव्य यस्मिन् प्राणः पंचाधा संविवेश प्राणोचितं सर्वोमतं प्रजानां यस्मिन् विशुद्धे विभव्यतेष आत्मा. आत्म्याचा आकार परमाणु रूप आहे आणि त्याला पूर्ण बुद्धीद्वारेच जाणता येते. 5 प्रकारच्या प्राणात प्राण, अपान, व्यान, समान आणि उदान तरंगणारा हा परमाणुरूप आत्मा हृदयात स्थित असतो
आणि देहधारी जीवांच्या संपूर्ण शरीरावर त्याचा प्रभाव पसरलेला असतो. जेव्हा आत्मा 5 प्रकारच्या भौतिक प्राण्यापासून पवित्र होतो तेव्हा त्याचा आध्यात्मिक प्रभाव गृग्गोचर होतो. पवित्र जीवात्म्याला आच्छादणाऱ्या 5 प्रकारच्या प्राणांचे विविध आसनाद्वारे नियंत्रण करणे हे हठ योगाचे प्रयोजन आहे. हा योग भौतिक लाभाकरिता नसून सूक्ष्म जीवात्म्याला भौतिक वातावरणाच्या गुंतागुंतीतून मुक्त करण्याकरिता आहे. म्हणून संपूर्ण वैदिक साहित्यामध्ये अनुरूप जीवात्म्याचे स्वरूप मान्य करण्यात आले आहे आणि कोणत्याही सुज्ञ मनुष्याला प्रत्यक्ष व्यवहारामध्ये याचा अनुभव येतो. केवळ निर्बुद्ध व्यक्तीच हा परमाणुरूप जीवात्मा म्हणजे सर्वव्यापी विष्णू तत्व आहे असे म्हणू शकतो. परमाणुरूप जीवात्म्याचा प्रभाव संपूर्ण शरीरभर पसरू शकतो. मुंडकोपनिषदानुसार हा अणुरूप आत्मा आहे. प्रत्येक जीवाच्या हृदयामध्ये स्थित आहे. या अणुरूप आत्म्याचे मोजमाप करणे हे भौतिक वैज्ञानिक ग्रहणशक्तीच्या पलीकडे आहे आणि यामुळे ते मूर्खपणे प्रतिपादन करतात की आत्मा अस्तित्वातच नाही. व्यक्तिगत अणुरूप आत्मा हा परमात्म्यासहित निश्चितपणे हृदयामध्ये आहे आणि म्हणूनच शारीरिक हालचालींसाठी लागणारी संपूर्ण शक्ती शरीराच्या या भागातूनच उत्सर्जित होते. फुफ्फुसातून प्राणवायू वाहून नेणारी पेशी आत्म्याकडून शक्ती प्राप्त करतात. जेव्हा जीवात्मा या ठिकाणाहून निघून जातो तेव्हा शरीरातील रक्तोत्पादनाचे कार्य थांबते. वैदिक विज्ञान तांबड्या पेशींचे महत्त्व मान्य करते, पण शक्तीचे उगमस्थान आत्मा आहे याविषयी ते निश्चितपणे सांगू शकत नाही. तरीसुद्धा वैदिक शास्त्र मान्य करते की हृदय हे शरीरास आवश्यक शक्तीचे उगमस्थान आहे. परमात्म्याच्या अशा अणुरूप अंशाची तुलना सूर्यप्रकाशातील अणूंशी केली आहे. सूर्यप्रकाशामध्ये असंख्य तेजोमय अणू असतात. त्याचप्रमाणे भगवंताची अंशरूपे म्हणजे भगवंताच्या किरणातील अन्विक स्फुल्लिंगे आहेत. यांना प्रभा किंवा पराशक्ती म्हटले जाते. म्हणून कोणी वैदिक ज्ञानाचा पुरस्कर्ता असो अथवा आधुनिक विज्ञानाचा पुरस्कर्ता असो, तो शरीरातील आत्म्याचे अस्तित्व अमान्य करू शकत नाही. पुरुषोत्तम श्री भगवंतांनी स्वतः भगवद्गीतेमध्ये या आत्म्याचे विज्ञानाचे विस्तृतपणे वर्णन केले आहे.